काल एक सिनेमा पाहिला, आता थांबायचं नाही. पाहायला थोडा उशीर झाला कारण चित्रपटात ग्रहात जाऊन मी काही पाहू शकलो नाही. दर्जाचा अप्रतिम सिनेमा. या सिनेमाचा विषय ही त्याची ताकद आहे आणि फिल्म मेकिंग जबरदस्त आहे, अप्रतिम आहे. म्हणजे पिक्चर स्टार्ट होतो आणि जो पहिला सीन आहे ना, तोच लाजवाब आहे. फिल्म मेकिंगचा दर्जाचा अनुभव आलेला आहे मला. कथानक आपल्या मराठीमध्ये नेहमी बाप असतात, त्यात काहीच हे नाहीये, दुमत नाहीये. पण ती बनवण्याची पद्धत आहे ना, आतापर्यंत कुठेतरी चुकत होती मला असं वाटतंय. कारण की साऊथमध्ये सुद्धा अशाच धाटणीचे अशाच कथानक घेऊन हे चित्रपट बनवतात. पण ज्या पद्धतीने ते बनवतात ना, ज्या पद्धतीने कॅमेरा वापरला जातो, ज्या पद्धतीने डिरेक्शन होतं ना, तिथं ते जिंकतात. आणि तीच गोष्ट आता थांबायचं नाही मध्ये मला दिसली. आणि या चित्रपटाला मी यामुळे 100 पैकी 100 मार्क देईल. आणि याच्या डिरेक्टरचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. अशा पद्धतीचे सिनेमे मराठीमध्ये जर येत गेले ना, तर तो काळ दूर नाही की आपला सिनेमा डब होऊन साऊथमध्ये, नॉर्थमध्ये सगळीकडे बघितलं जाईल. खूप उशीर झाला रिव्ह्यू द्यायला, पण हा मनातून आलेला जेन्युइन रिव्ह्यू आहे. तो तेवढा मी सांगितला. आणि जर तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल सिनेमा तर नक्कीच बघा. झी 5 वर अवेलेबल आहे. मराठी सिनेमाच्या प्रेमात पडताल एवढं नक्कीच. धन्यवाद.